सांगाल आम्ही तेच करू. तुम्ही म्हटलं या येऊ नाही येणार आम्ही तुमचे शब्दाचे बैरामी जाणार मी मला खूप फोन येत आहे की तुमचं तिकीट कापणार आहे मामा तेवढं नाराज मामा थोडा विचार करा बरं तुम्ही खूप धक्का आपल्याला लढायचंय काम करत राहायचं आपलं काम होतं आम्ही खाली पडले ना तर संपला विषय. आम्ही काहीच प्रचार करणार आणि आम्ही कोणावर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून राहू. कसं काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून बस कष्ट तुम्हाला मला एक सांगा तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा मी माघार घेऊन मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन मी सांगेन की मी माघार घेते आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या लोकांनी काय केलं तुमच्या डामाला काय केलं हे सांगा मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना तुम्ही आमदार आहे बीजेपीचे आमदार कोण आहे आता तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जरा सगळ्याचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास होईल मला हे मी लिहून देते तुम्हाला मी सांगते मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे बी मी कळवलं होतं 4 नगरसेवक पळाले माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने कुठे निघाले मग तेव्हा मी काम केलं आणि आता आपण राजकारणच करतो लोक मला धरतात तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा तुमचे भाऊ पडून गेले तुमच्या बहिणी पडून गेल्या आमचं काम कोण करी मला धरत होते लोक म्हणून मी म्हणून मी प्रवेश केला नाही तर राजनीती मला नाही पाहिजे माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिला असं मी फॉर्म भरला नसता मी माझं घरचं खाल्लं असतं मला काही हे नाही पण प्रभागासाठी मला नाही आणि मंडळ एक मधून आपला भाजपचा एक पण उमेदवार नाही कार्यकर्ता द्या मामा तुमचे समर्थक म्हणून तुम्ही बाकीच्यांना डाळवताय का ज्या टायमाला तुमच्या प्रचाराला आले का मला ड्युटी सोडून तुमच्या पंचवार्षिकला ना मामाला त्रास होणार मामा तुम्हाला मी शिर्डीला झोपली काढली पत्र आराम सांगला तर मी तुमच्यासाठी फिरली तुम्ही विचार करा मी एकाकडे पाहून काम करतो मामा वाटते कोणाला नको मला अपमान होतो मामा वार्डात मला दुसरं काही होत मी एकच कार्यकर्ता ना 7 वर्षापासून कोणी काम केलं बीजेपी मध्ये मला ते सांग एक सांगा तुम्ही मला सांगा अन्याय करा मामा इतका बी नका करा की काय बोलतो आम्ही तुमचं इतकं बी नका इमोशनल कारण मी ड्युटी सोडली 2 महिन्यापासून अरे लढायचंय आपल्याला रे रडू नका रे आम्ही तुमच्याकडे पाहून सगळं काम करतो आणि आम्ही कोणाला ओळखत नाही फॉर्मच भरला नसता तुम्हाला स्पष्ट सांगितलं हा शिंद सांगा आम्ही नाही सांगायला की अपमान होतो मी अध्यक्ष असल्यावर मी तिकीट नाही सांगितलं मला नाही लढायचं मी ते कार्यकर्त्यांसाठी बोलतो त्यांनी बी मागे घेतलं कोणासाठी माझ्यासाठी आणि आम्हाला आशा तुमच्याचकडे आणि कोणाकडे अपेक्षा करू शकत आणि तुमच्या हातात आहे मामा तुम्ही करू शकता एवढंच फक्त आम्हाला सांगायचं तुम्ही नाही म्हणाल तर आम्ही इथून निघून चालले हो आणि आम्ही मागे घेऊन आजच घेऊन नाही आपण तर काम तुमच्यावर राग नाही ठेवणार मामा आम्ही पण आम्हाला स्पष्ट सांगणार मग खाली व्हायला मामा आम्ही खाली आता आपलं युती होईल असं माहिती नव्हतं मामा युती जरी झाली तरी मी एक देऊ शकता ना मामा असं नाही ना निवड तुम्ही 0 ठेवसाल तर कसं चालेल आम्हाला कोण विचारणार आहे उभा केला ज्या टायमाला 4 नगरसेवक पडून गेले मी एकटीने प्रभाग 1 मध्ये पक्ष उभा केला मामा असं काही नाही लढायचंय आपल्याला रे काय झालं आम्ही तुमच्याकडे पाहून सगळं काम आम्ही कोणाला ओळखत नाही फॉर्मच भरला नसता तुम्हाला स्पष्ट सांगितलं हा शिंद सांगा आम्ही नाही सांगायला की अपमान होतो मी अध्यक्ष असल्यावर मी तिकीट नाही सांगितलं मला नाही लढायचं मी ते कार्यकर्त्यांसाठी बोलतो त्यांनी बी मागे घेतलं कोणासाठी माझ्यासाठी आणि आम्हाला आशा तुमच्याचकडे कोणाकडे अपेक्षा करू शकत